नमस्कार. या कोरोनाच्या विळख्यात माणसाचं जगणं कसं जखडून गेलं आहे. आता काही श्वास आषाढाच्या या रिमझिम पावसात भिजताना येणारा अनुभव काही वेगळाच असतो. सर्वत्र कशी हिरवळ पसरली आहे. पशुपक्ष्यांची या निसर्गाच्या सानिध्यात गर्दी झाली आहे. अशा वातावरणात शब्दांत पाऊसच पडतो आहे. पलूस येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ऐक्यूसी विभाग आणि मराठी विभाग आयोजित निमंत्रित कवींचं बहारदार कवी संमेलन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कवींची एक बहारदार मैफल या ठिकाणी आयोजित करीत आहोत. या निमित्तानं या कवी संमेलनाचं प्रास्ताविक महाराष्ट्रातील प्रसिद्ध सह्याद्री वाहिनीचे निवेदक विजय कदम हे करीत आहेत. नमस्कार, मी विजय कदम. या कवी संमेलनामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. देवगडचे कवी प्रमोद जोशी म्हणतात तसं, कविता असते साय दुधाची, कविता तर सळणारा काटा, कविता वनवास स्मशानातला, कविता रान फुलांच्या वाटा. कवी ह्या शब्दांचा जादूगार असतो. आपल्या जाणीवा तो मुक्तपणे आपल्या कवितेतून व्यक्त करत असतो. शब्दान वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडचे, असं पाडगावकर जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना कवितेच्या शब्दांपलीकडे असलेला, कवीला अभिप्रेत असलेला अर्थ, त्या अर्थाबद्दल बोलायचं असतं. एक कविता अनेक लोक वाचतात. प्रत्येक वेळी तो अनुभव वेगळा येतो. हा अनुभव का वेगळा येतो तर प्रत्येकाचा अनुभव विश्व, कवी जे जगलेला आहे, कवीनं जे पाहिलेलं आहे, कवीनं जे अनुभवलेलं आहे, ते कवीच्या तोंडून ऐकतानाचा अनुभव आणि इतर एखाद्या काव्यरसिकानं ती कविता सादर करताना मिळालेला आनंद, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्यक्ष कवीकडून ती कविता ऐकायला मिळणं हा कुठल्याही काव्यरसिकासाठी भाग्याचा क्षण, आनंदाचा क्षण आणि रसास्वादासाठी परिपूर्ण असा क्षण. हे कविते पलीकडे जाऊन पाहणं कवीच्या सादरीकरणातूनच चांगल्या पद्धतीने मिळू शकतं आणि म्हणूनच एक काव्य मैफल आपल्या समोर येते आहे. सांगलीतल्या पलूस इथल्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातला मराठी विभाग आपल्यासाठी ही काव्य मैफल घेऊन येतोय. ही काव्य मैफल आजच्या परिस्थितीमुळे प्रत्यक्षात आपल्याला पाहता येणार नाही, ऐकता येणार नाही, म्हणून समाज माध्यमातली जी साधनं आहेत, युट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, या माध्यमातून ही काव्य मैफल आपल्याला निश्चितच आश्वास आहे. या काव्य मैफलीमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातले नामांकित कवी इंद्रजित भालेराव आहेत, अरुण म्हात्रे आपल्या भेटीला येतील, रमजान मुल्ला, प्राध्यापक संतोष काळे, रानकवी असा ज्यांचा आपण गौरव करतो ते नामदेव जाधव या काव्य मैफलीमध्ये आपल्यासमोर येत आहेत. लोककवी भरत दौंडकर आहेत, प्राध्यापक ऋषिकेश खारगे आहेत, हरिभाऊ पुदाले आहेत, संदीप नाझरे आहेत आणि ज्येष्ठ कवी सुधाकर कुलकर्णी तथा स्नेहसुधा हे सुद्धा या काव्य मैफलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपणा सर्वांचं, सर्व काव्य रसिकांचं आणि या नामांकित कवींचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं, मराठी विभागाच्या वतीनं स्वागत करतो. हा काव्यानंद आपण लुटूया. खरं तर मराठवाड्याच्या मातीमध्ये जन्माला आलेला एक संवेदनशील कवी आणि खऱ्या अर्थानं आपल्या मातीचं ऋण व्यक्त करणारा कवी इंद्रजित आपली कविता यानंतर सादर करीत आहे. तिथून खरी नेनंता गुराखी ही कविता सुरू होती. बाई नेनंता गुराखी ढोरवळी तो ग कसे, बाई नेनंता गुराखी ढोरवळी तो ग कसे, रुंद पाठीच्या म्हशीवण जसा पालखीत बसे, रुंद पाठीच्या म्हशीवण जसा पालखीत बसे,
बाई नेनंता गुराखी काट्या कुपाटीत जाय. बाई नेनंता गुराखी काट्या कुपाटीत जाय. काटे कुटे मूड पिती त्याचे निबरले पाय. काटे कुटे मूड पिती त्याचे निबरले पाय. बाई नेणंता गुराखी ढोर नाही का डिवत. बाई नेणंता गुराखी ढोर नाही का डिवत. नाही बाई गाय माय घेती कासला हिवात. नाही बाई गाय माय घेती कासला हिवात. बाई नेनंथा गुराखी कसा दिसना कोठसी. बाई नेनंता गुराखी कसा दिसना कोठसी. झडपला पावसाणू भागाईच्या पोटसी. झडपला पावसाणू भागाईच्या पोटसी. बाई नेनंता गुराखी कव्हा हसतो खेळतो. बाई नेनंता गुराखी कव्हा हसतो खेळतो. सदा कदा गोठ्यामधी गाय गोर चोंभाळीतो. सदा कदा गोठ्यामधी गाय गोर चोंभाळीतो. बाई नेनंता गुराखी आला भागून सिनून. बाई नेनंता गुराखी आला भागून सिनून. आणू कोठून वाढाया दूध भात ऊन ऊन. आणू कोठून वाढाया दूध भात ऊन ऊन. बाई नेनंता गुराखी काग नाही झाला कृष्ण. बाई नेनंता गुराखी काग नाही झाला कृष्ण. त्याच ऊन उतराया दूध मागते उसन. त्याच ऊन उतराया दूध मागते उसन. त्याच ऊन उतराया दूध मागते. एका अर्थानं कविता हा मुक्त मनाचा आविष्कार असतो. कवितेतून जीवनातल्या सर्व प्रकारच्या भावना एका अर्थानं व्यक्त होत असतात. त्याला एक वेगळ्या प्रकारची किनार असते. आणि मग जगण्यातलं एक वेगळेपण ज्यावेळी आपल्या कवितेतून कवी व्यक्त करतो त्यावेळेला तो कवी खऱ्या अर्थानं रसिकांच्या पर्यंत पोहोचत असतो. उंच माझा झोका आणि स्वामिनी या महाराष्ट्रातील टीव्ही मालिकांच्या शीर्षगीताचं लेखन करणारे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे आपली कविता यानंतर सादर करीत आहे. नमस्कार. पलूसच्या माझ्या सर्व कवी मित्रांना नमस्कार. आणि पलूसमध्ये माझा मित्र संतोष आणि संपत हे दोघे या ऑनलाईन माध्यमातून काही एक कार्यक्रम करत आहेत. तर त्यासाठी त्यांनी मला विनंती केली होती आमच्या संपत पार्लेकरांनी. तर त्याप्रमाणे मी त्यांच्या विनंतीला मान देऊन माझी एक कविता या मोबाईलवर पाठवत आहे. एक खूप जुनी पण थोडीशी लोकप्रिय आणि लोकांना माहीत असलेली अशी कविता आहे. त्यातले काही नवीन शेर मी लिहिलेले आहेत ते मी आता तुम्हाला ऐकवणार आहे. तर ती कविता आहे, मी गाऊन सादर करतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर माझ्या पद्धतीनं मी आता ती कविता सादर करतो आहे. ते आता कुठे बोलायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. ते कुठे झाड पानांना घराचा
एवढा होता लळा, झाडपानाना घराचा एवढा होता लळा. गावच्या लेकी सुनांची, गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची. गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची. ते दिवस आता कुठे. मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे. मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे. माणसांसाठी घरे, माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची. माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची. ते दिवस आता कुठे. मेघ गावातून जाती होऊनी अल्लड धुके. मेघ गावातून जाती होऊनी अल्लड धुके. गाठण्या शाळा सकाळी, गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची. गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची. ते दिवस आता कुठे. जायची एसटी तळ्यावरुनी धुळीने माखुनी. जायची एसटी तळ्यावरुनी धुळीने माखुनी. धावते प्रतिबिंबही, धावते प्रतिबिंबही कमळे तळ्यातून प्यायची. धावते प्रतिबिंबही कमळे तळ्यातून प्यायची. हे दिवस आता कुठे. थांबलो नाही कधी वळणावरी बघण्या तिला. थांबलो नाही कधी वळणावरी बघण्या तिला. पण तिची वेणी खोळी, पण तिची वेणी खोळी हृदयास या टोचाई. पण तिची वेणी खोळी हृदयास या टोचायची. ते दिवस आता कुठे. सोडताना गाव वाटे राहिले काही घरी. सोडताना गाव वाटे राहिले काही घरी. तेच सांगाया जणू, सांगाया जणू दारात मांजर यायची. तेच सांगाया जणू दारात मांजर यायची. ते दिवस आता कुठे. आणि एक शाळेचा शेर आहे, फार आवडेल तुम्हाला बघा, की वर्णळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. वर्णळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. ते नदी काठणे, ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते दिवस आता कुठे. आणि फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. खूप गरिबीमध्ये गावाकडे शिक्षण घेताना किंवा राहताना गरिबी असून कधी वाईट वाटलं नाही किंवा त्रास झाला नाही. उलट त्या गरिबीमध्येच गावाची फार मजा वाटायची. त्याचं कारण मी असं लिहिलेलं आहे की फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. पण उगवत्या चांदण्यावर, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. पण उगवत्या चांदण्यावर
मालती वाटायची ते दिवस आता कुठे. आणि आता शेवटचा शेर की एवढा का वाढलो मी वांझ आयुष्यास वे, एवढा का वाढलो ह्या वांझ आयुष्यास वे. मी किती दाबोच माझी, मी किती दाबोच माझी या नभा सांगायची. मी किती दाबोच माझी या नभा सांगायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. ते दिवस आता कुठे. तर एकदा धन्यवाद सगळ्यांना. ही कविता तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे आणि सतत अशा माध्यमातून आपण भेटत राहूया. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्रातल्या कवींची कविता खऱ्या अर्थानं एक वेगळा आविष्कार सातत्यानं देऊन जाते. रात्र म्हणाली सूर्याला, तो असल्यावर माझं येणं होत नाही, पण तू नसल्यानंतर मी कुणाच्या बापालाही भेट नाही, असं सांगणारा एक कवी प्राध्यापक संतोष काळे यानंतर आपली कविता सादर करीत आहे. संतोष काळे कविता सादर करतो. झाडं निरागस सुंदर, मग का घालावेत गावावरती. रानातूनच उठून जाईल किलबिलणारा हिरवा गाव. रानातूनच उठून जाईल किलबिलणारा हिरवा गाव. किलबिलत राहतो गाव म्हणून तर रानं जागी होतात. किलबिलत राहतो गाव म्हणून तर रानं जागी होतात. फुलाफळांच्या देशात फुलपाखरांचे दूत येतात. फुलाफळांच्या देशात फुलपाखरांचे दूत येतात. झाडं भेदाभेद करत नाहीत कुठल्या जाती धर्म पंथाचा. झाडं भेदाभेद करत नाहीत कुठल्या जाती धर्म पंथांचा. झाडांनी अवतार घेतला त्या युगपुरुष संतांचा. झाडांनी अवतार घेतला त्या युगपुरुष संतांचा. झाडं लावण्यात मजा असते नारी, झाडं जगविण्यात मजा असते न्यारी. एक झाड जगवणं पंढरीची असते वारी. एक झाड जगवणं पंढरीची असते वारी. आता नावापुरतीच उरलीत नाती, आता नावापुरतीच उरलीत नाती. रस्ता ज्याचा त्याचा ठरलेला, नावापुरतीच उरलीत नाती. रस्ता ज्याचा त्याचा ठरलेला. आईनंतर विश्वास झाडांच्यावरच उरलेला. आईनंतर विश्वास झाडांच्यावरच उरलेला. झाडांच्या मध्ये आपण मानवता पाहूया. झाडांच्या मध्ये आपण मानवता पाहूया. गाभाऱ्यातल्या मूर्ती सवे झाडांची आरती गाऊया. गाभाऱ्यातल्या मूर्ती सवे झाडांची आरती गाऊया. माणसातलं माणूस पण जगवणारा कवी काही वेगळाच असतो. कृष्णेच्या काठावर जन्माला आलेला आणि कृष्णेच्या परिसरामध्ये आपल्या स्वतःच्या जाणीवा व्यक्त करणारा, पशुपक्ष्यांच्या मध्ये रमणारा आणि निसर्गाच्या सानिध्यात मुक्त आनंद घेणारा एक कवी म्हणजे रमजान मुल्ला. आपल्या शब्द सुमनाने या ठिकाणी आपल्याला मुक्त आनंद देत आहे. एक अस्क तुमच्या सगळ्यांच्या पुढ्यात ठेवतो. मित्रांनो, या कवितेच्या ओळी अशा आहेत. धीराची माय अनवानी पाय पांगुळ गाडा वडीत जाय. धीराची माय अनवानी पाय पांगुळ गाडा वडीत जाय. गरिबीला कुठ नाही चवून, गरिबीला कुठ नाही चवून. डोळ्यात उभं नवस पान. मायेचा जलम उन्हाळा हाय पांगुळ गाडा वडीत जाय. मायेचा जलम उन्हाळा हाय पांगुळ गाडा वडीत जाय. धीराची माय अनवानी पाय पांगुळ गाडा वडीच जाय. हित तित बाई जळते धुनी, हित तित बाई जळते धुनी. इज्जबाया तिला नाहीच कुणी. आगीला आगीच कुलूप हाय पांगुळ गाडा वडीत जाय.
आगीला आगीचं कुलूप हाय पांगुळ गाडा वडीत जाय धीराची माय अनवानी पांगुळ गाडा वडीत जाय माया जन्मली उन्हाच्या पोटी माया जन्मली उन्हाच्या पोटी कष्टाच्या पाठीत हाणली काठी माईची जागा कुणाला न्हाय पांगुळ गाडा मायेची जागा पांगुळ गाडा धीराची माय पांगुळ वडीत जाय पांगुळ गाडा वडीत जाय पांगुळ गाडा वडीत जाय. सतत कुटुंबामध्ये वावरणारा, कुटुंबाशी आपलं नातं जपणारा आणि संत विचाराच्या प्रेरणेनं आपल्या स्वतःच्या जीवनाचा एक आविष्कार सातत्यानं आपल्या कवितेतून करणारा आणि भावछटा काय असते याची जाणीव सातत्यानं करून देणारा एक कवी म्हणजे प्राध्यापक ऋषिकेश खारगे. त्यांची कविता यानंतर आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी कवी प्राध्यापक ऋषिकेश खारगे कुंडल. आज या काव्य मैफिलीमध्ये मी माझी कविता इथं सादर करतो. ही कविता तिची जिनं मला सुखाची सावली मिळण्यासाठी स्वतः कष्टाची उन्ह सोसली त्या माझ्या आईची ही कविता. कवितेचं शीर्षक आहे माय. बोरी बाभळीच्या परी माय उन्हात रानात बोरी बाभळीच्या परी माय उन्हात रानात रोज पेरते सपान काळ्या आईच्या उरात माय उन्हात रानात बोरी बाभळीच्या परी माय उन्हात रानात मुळा रोवून मातीत तग धरून वाऱ्यात नाही खचली पिचली माय भल्या वादळात मुळा रोवून मातीत तग धरून वाऱ्यात नाही खचली पिचली माय भल्या वादळात रापलेल्या अंगावर तिनं सोसल्यात घाव रापलेल्या अंगावर तिनं सोसल्यात घाव माता करी काट्यावरी आहे आतून चिकट माय उन्हात रानात बोरी बाभळीच्या परी माय उन्हात रानात मला म्हणायाची शिकवते शेताची आरीत मुठभर पेरल्याल रानभर अंकुरत मला म्हणायाची शिकवते शेताची आरीत मुठभर पेरल्याल रानभर अंकुरत काळ्याची दानत पोरा ठेव तू ध्यानात काळ्या आईची दानत पोरा ठेव तू ध्यानात वाटे जगाहून मोठ मला तिचं विद्यापीठ माय उन्हात रानात बोरी बाभळीच्या परी माय उन्हात रानात रोज पेरते सपान काळ्या आईच्या उरात माय उन्हात रानात बोरी बाभळीच्या परी माय उन्हात रानात. धन्यवाद. आपल्या मातीत आणि शेतामध्ये खऱ्या अर्थानं रमणारा तुकोबांच्या शब्दामध्ये व्रतगिरी वनचर्ये हा अनुभव स्वतःच घेणारा आणि स्वतः मातीमध्ये राबत राबत आपल्या भावना जाणीवा खऱ्या अर्थानं व्यक्त करणारा तळमळीनं व्यक्त करणारा एक कवी म्हणजे रानकवी नामदेव जाधव. त्यांची कविता यानंतर आपण ऐकूया. मी रानकवी नामदेव जाधव. मी माझी कोयता ही कविता आपणासमोर ठेवत आहे.
कोयत्याला जाग आली, बसे घावावरी घाव, आणि माळावर वसल्यालं दिसे कोयत्याच गाव. वंगाळ हे जिन आमचं जीववर खाली, वंगाळ हे जिन आमचं जीववर खाली. आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. झाला अंधार अंधार वाट दिसना पायाखाली, सुन्या सुन्या खोपटात हळूहळू गर्दी झाली. चटणी डाळ भाकरीचा घास घशा खाली. आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. ऊस पाल्याची झोपडी 3 दगडाची चूल, भाकरी बडवी बडवी घेऊन मांडीवर मुलं. उद्याच्या या काळजीत रात जागून गेली, उद्याच्या या काळजीत रात जागून गेली. आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. लागे फडाला तो हात कोयता सप्पा सप्पा वार, तलवारीच्या पात्या परी त्याला आली आता धार. डोईवर ऊस मोळी टरकात घाली, डोईवर ऊस मोळी ट्रॅक्टरात घाली. आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. येता सणासुदीचा दिन तरी त्याला नाही भान, फड तोडीता तोडीता येत मुकातून गाणं. फाटक्या या दंडक्याला 17 ठिगळ जोडली, फाटक्या त्या लुगड्यात सारी लाज झाकली. आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. वाडीत घालून गेला गावात घेऊन, वाड रोकी नाही पुन अंड दळा पदळून. दिसभर जीवाची ती होती या काहिली, दिसभर जीवाची ती होती या काहिली. आम्ही तोडवाली फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. तुझ्या पोराचं रजीन त्याला केलंस तू येड, अरसाळच्या या वयामध्ये त्याच्या हाती ऊस वाढ. आता तरी फुटून दे रे कोयत्याला लेखनी, आता तरी फुटून दे रे कोयत्याला लेखनी. आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. धन्यवाद. शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांची आरती गातो. ज्याच्या गावात सुरी नाही त्याच्या हातात उजेड देतो, असं यशवंत मनोहर आपल्या कवितेतून म्हणतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जगण्यातलं एक सुंदर वेगळेपण व्यक्त करणारा पुणे जिल्ह्यातला लोककवी भरत दौंडकर यांची कविता आपल्याला जगण्यातलं वास्तव आणि जगण्यातलं दुःख काय असतं याची जाणीव ते करून देत आहेत. त्यांची घुंगरू ही कविता आपल्याला यानंतर ऐकायला मिळेल. नमस्कार, मी कवी भरत दौंडकर. माझ्या कवितेचं नाव आहे घुंगरू. नाचण्यापुरती कंबर हलत राहील तितक्या दिवसांची माझी जिंदगी, नाचून नाचून टाचा गेल्या आणि माझ्याच पायाखाली माझ्या स्वप्नांच्या काचा आल्या. एकदाचा शेवटचा चिरा भरून घुंगरासंग आई मला बी टाकणं मारून. साहेब साहेब तुमच्या माझ्यात फरक इतकाच, चाळ समजून मी पायात घातली बेडी आणि चारित्र्याच्या घराला तुम्ही आतून लावली कडी. साहेब तुम्ही आतून लावली. तुमच्या माझ्यात फरक इतकाच, माझं नाच गाणं मला माझ्या अतडीचा पीळ वाटतो, माझं नाच गाणं मला माझ्या अतडीचा पीळ वाटतो. पण तुमची नजर अशी की कातडीवरचा डाग सुद्धा तुम्हाला गालावरचा तीळ वाटतो, तुम्हाला गालावरचा तीळ वाटतो. 2 दिवस कपाळावर नाचून जातं तुमचं कुंकू, आता पोटामध्ये वाजतंय त्या घुंगराला मी नाव कुणाचं लावू. असंच असतं घुंगरांचं, एकदा का वाजू लागलं का ते मनात सुद्धा मावत नाही. घुंगरू पावतो तुम्हाला पण आमच्या पायांना कधीच पावत नाही. कसं सांगावं, हा देह आहे,
हा देह आहे हे कला केंद्र नाही. जन्माच्या घरात जसा जगण्याचा किराणा भरावाच लागतो तसं गाणं सुरातलं असू नये तर बेसूर ताल हा धरावाच लागतो. ताल हा धरावाच लागतो. नखरा करून करून इथली कला केव्हाच गेली मरून. तरी सुद्धा फेटा सोडून नोटा उडवून दारूच्या नशेत दाद देताय. राया काय भरोसा तुमचा. सख्या साजना फक्त मुखवटाच आणलाय, चेहरा कुठे तुमचा. नांदी म्हणून बाप निघून गेला, आईची रंगबाजी संपली नाही. आईची रंगबाजी संपली नाही. बतावणी करण्यातच निघून गेलं सगळं. खऱ्या वागासाठी काहीच उरलं नाही. खऱ्या वागासाठी काहीच उरलं नाही. उरलं फक्त एकच, ते म्हणजे घुंगरू. आणि तेच फक्त मनासारखं वाजतं. आणि त्याच घुंगराच्या तालावर आईसारखं दिसणारं शरीर बाईसारखं नाचतं. बाईसारखं नाचतं. धन्यवाद. माणसाचं मन हे किती संवेदनशील असतं. शेतामध्ये राबताना, कष्ट करताना, मातीशी आणि निसर्गाशी नातं जपताना, पशुपक्ष्यांच्या सहवासात आणि प्राण्यांच्या जीवनात वावरताना एखादा कवी किती जाणीवपूर्वकरित्या आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत राहतो आणि पशुपक्ष्यांच्या सहवासात तो वावरतो. कृष्णाकाठचा असाच एक कवी संदीप नाझरे. त्यांची कविता आता आपण ऐकूया. नमस्कार, मी संदीप नाझरे, अमनापूर. आपल्या समोर एक निसर्ग कविता ठेवतो. पेर पेर पाणी राजा शिळ कारभारी घाली, बघ सोनेरी सुरव्यानं पोटी कृष्णेची भरली. परत त्या पाखरांना ओढ लागली पिलांची, संत वाहत्या नदीत नक्षी साठली ढगांची. कावळ्याची काव काव त्याला ओळ कुठे ठाव, साऱ्या पाखरात मोठा त्याचा स्मशानीचा भाव. काठावल्या शेकाट्यांना ढोकरीची दमदाटी, काठावल्या पाखरांना ढोकरीची दमदाटी. खडकावल्या मगरीला आळसात मजा मोठी. शिन दिसाचा घेऊन सूर्या परत निघाला, त्याच्या जळत राहण्याचा मोठा आधार जगाला. त्याच्या जळत राहण्याचा मोठा आधार जगाला. धन्यवाद. मराठी कवितेमध्ये विविध प्रकारचे विषय आलेले आहेत. जुन्या पुराण्या काही गोष्टी ज्यावेळी आजही आपल्याला आठवतात त्यावेळेला आपलं मन भरून येतं. आणि मग विविध छंदोबद्ध कविता लिहिणारा, आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये सतत वावरणारा, अत्यंत कष्टप्रय जीवन जगणारा असा एक कवी म्हणजे कवी हरिभाऊ पुदाले. गिरणीमध्ये काम करता करता बाहेरच्या जगातलं वास्तव आपल्या नजरेनं टिपणारा हा कवी. असे हे कवी हरिभाऊ पुदाले आपली एक कविता यानंतर सादर करीत आहे. मी हरिभाऊ पुदाले, पलूस, सांगली. माझ्या कवितेचं नाव आहे पक्ष्यांचे जीवन. असाच होतो बसलो गिरणीत, असाच होतो बसलो गिरणीत, नजर लावून शून्यात. पिलू घरट्यातील ते चिमणीचे, पिलू घरट्यातील ते चिमणीचे, टपकन पडले पुढ्यात. नुकतेच पंख ते होते फुटले, नुकतेच पंख ते होते फुटले, अपूर्णतेने उडतही होते. मजर दही दया उपजता, उचलून ठेविले घरट्याते, उचलून ठेविले घरट्याते. झरोक्यात तो घोळका चिमण्यांचा, झरोक्यात तो घोळका चिमण्यांचा, चिवचिवाट चाले जोरात. पुण्याचरता पाप का घडले, हुरहुर दाटली मनात. घरट्यात शिरुणी चिमण्या साऱ्या, घरट्यात शिरुणी चिमण्या साऱ्या, पिलास मारती निर्दयतेने, रक्त वाहिले देहातून त्याच्या, खाली पडले निष्प्राणाने, खाली पडले निष्प्राणाने. घरट्यात शिरुणी चिमण्या साऱ्या, पिलास मारती निर्दयतेने, रक्त वाहिले देहातून त्यांच्या, खाली पडले निष्प्राणाने. चिवचिवाट हा पिलाभोवती, चिवचिवाट हा पिलाभोवती, काय मनोगत कोण जाणे. जाणली बोली चिमण्यांची, मानवी स्पर्शात का पक्षाचे मरणे, मानवी स्पर्शात का पक्षाचे मरणे.
अरे अरे मानवा तुझीच अपकीर्ती, अरे अरे मानवा तुझीच अपकीर्ती, तुझ्या देहात षडविकारांची वस्ती, मानवतेला तुच काळीबा, जगी सभ्यता मिरवतोस किती, जगी सभ्यता मिरवतोस किती. श्रेष्ठ ज्ञान तव असता द्वारी, श्रेष्ठ ज्ञान तव असता द्वारी, कारे बुद्धी तुझी विचारी. वैभव सत्ता अपहरणानी, उदारपणाची नकली थोरी, उदारपणाची नकली थोरी. जन्म दिला तुझ एक त्या देवाने, जन्म दिला तुझ एक त्या देवाने, भजलास का कधी भक्तीने, भस्म करी जो असत्यती, जगे नियंता जो व्यापकतेने, जगे नियंता जो व्यापकतेने. असेच हवे ते आम्हा जीवन, असेच हवे ते आम्हा जीवन, निष्प्रने भरून तन्मन, अलिप्त काया विकारा वाचुने, जोडी नाते परमेशाचे धन, जोडी नाते परमेशाचे धन. धन्यवाद. जीवन म्हणजे एक वेगळी बंदीशाळा आहे. आयुष्यभर त्या बंदीशाळेमध्ये राहून बऱ्याच गोष्टी जाणीवपूर्वकरित्या व्यक्त करणारा आणि जाणीवपूर्वकरित्या जीवनाचा शोध घेणारा एक कवी ज्येष्ठ म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. अशा एका ज्येष्ठ कवींची कविता यानंतर आपण ऐकणार आहोत. कवी सुधाकर कुलकर्णी तथा स्नेहसुधा आपल्या कुटुंबातल्या मुलीविषयीच्या भावना किती जाणीवपूर्वकरित्या व्यक्त करत आहेत हे आपण यानंतर पाहूया. लेक माये जिते माय, लेक माये जिते माय, जसे दुधावर मौसाय, जसे दुधावर मौसाय. लेक लाडके लाडके सर्वांचे, उद्या होईल आहे ते बापाचे, उद्या होईल आहे ते बाळाचे, उद्या होईल आहे ते बाळाचे. लेक क्षणिक आहे बापाचे, लेक क्षणिक आहे बापाचे, ती होणार लाडके सासरचे, ती होणार लाडके सासरचे. लेक झाले व पहिले बेटे, लेक झाले व पहिले बेटे, लेक खरंच आहे धनाचे पेटे, लेक आहे खरंच धनाचे पेटे. नका करू लेखित कळीत खोडणं, नका करू लेखित कळीत खोडणं, तिला जगवा शिकवा सुखाने वाढवणं, तिला जगवा शिकवा सुखाने वाढवणं. लेक करते आई बापाची माया, लेक करते आई बापाची माया, जशी वाट पाहते केव्हा येईल बंधुराया, तशी वाट पाहते कधी येईल बंधुराया. लेक क्षणिक जरी मुलाच्या मायेचे, लेक क्षणिक जरी मुलगी मायेचे, वंश परंपरा सासरे वाढवी वेलती मायेची, वंश परंपरा वाढवी सासर वेलते मायेचे. जरी बदलले तिचे गाव, तरी काढले ते आईबापाचे नाव, जरी बदलले तिचे गाव, तरी काढले ते आईबापाचे नाव. आणि तिच्या काळजात माया आहे फार मोठे, तिच्या काळजात आया आहे फार मोठे. रडते आई ती आईबापासाठी, रडते कायम ते आईबापासाठी. लेक नांदते नांदते सुखानं घरात, लेक नांदते नांदते सुखानं घरात, जशी जसे जशी समय येतील प्रकाश तेलवात, जशी समय येतील प्रकाश तेलवात. तिचं हसणं गालात, तिचं रुसणं फुगणं गालात, तिचं चालणं वाचणं, तिचं चालणं नाचणं तालात, तिचं चालणं नाचणं तालात. तिची आठवण डोळ्यात, तिची आठवण डोळ्यात. लेक जपते मैत्रिणींचा मेळा, येता माहेरी सर्व होते गोळा, येता माहेरी सर्व होते गोळा. लेक असावे प्रत्येकाच्या घरी, लेक असावे प्रत्येकाच्या घरी, तर लागेल सुखशांती संसारे, तर लाभेल सुखशांती संसारे. जरी लेकीला माहेरची गोडी, लेकीला आहे माहेरची गोडी, तरी सुखाने आनंदाने संसार ते सासरी वाढवे, तरी सुखाने आनंदाने संसार ते सासरी वाढवे. लेक आहे व बहीण भावाची, लेक आहे व बहीण भावाची, नाते टेकवाई बहीण भावाचे, नाते टेकवाई बहीण भावाचे, नाते टेकवाई बहीण भावाचे. खरं तर या सर्व कवींच्या कविता ऐकताना आपल्या मनातला बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली असेल. हे सर्व कवी आपल्या वेगळ्या जाणीवेतून नेहमी
लेखन करत आलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र असो, पुणे जिल्हा असो, अथवा वेगवेगळ्या प्रांत असो, या सर्व प्रांतातून या कवींच्या सर्व भावछटा या कवी संमेलनातून आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत. या सर्व कवींना धन्यवाद देण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी यानंतर आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्राध्यापक डी.व्ही. भाट हे या कवी संमेलनाचा आभार मानतात. रसिक श्रोते हो, नमस्कार. आताच्या टाळेबंदीच्या काळात आपल्या कोंदटलेल्या मनाला विरंगुळा म्हणून आमच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीनं हा आजचा काव्य मैफिलीचा कार्यक्रम आयोजित केला. अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या व रसिकांच्या मनात घर करून राहणाऱ्या नामवंत कवींनी आपल्या कविता रसिकांसाठी आज इथे सादर केल्या. माणसाच्या मनाला स्पर्श करण्याची ताकद ही खरोखरच शब्दातच असते. तेव्हा या काव्य मैफिलीत सहभागी झालेल्या या मान्यवर महाराष्ट्रातील लोकप्रिय कवींच्या कविता आपण ऐकल्या. यामध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव, कवी म्हात्रे, आमचे कवी मित्र रमजान मुल्ला, प्राध्यापक संतोष काळे, रानकवी नामदेव जाधव, लोककवी भरत दौंडकर, प्राध्यापक ऋषिकेश खारगे, हरिभाऊ पुदाले, ज्येष्ठ कवी सुधाकर कुलकर्णी तथा स्नेहसुधा यांचे मी शब्द सुमनांनी आभार व्यक्त करतो. आपण सर्व रसिकांनी या काव्य मैफिलीचा रसिकतेने आस्वाद घेतला त्याबद्दल आपलेही आभार. या कार्यक्रमाचे संयोजन आमच्या मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पार्लीकर सर यांनी केले, त्यांचे आभार. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. साळुंके सर, आमचे सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विभागाचे विद्यार्थी, आपणा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.